विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण आणि शाश्वत विकास इयत्ता 11वी या पाठामधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था पर्यावरणासाठी कशा पद्धतीने काम करत असतात, त्याच्यात भारतीय वनस्पती संरक्षण, वन अनुसंधान संस्था, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था, जागतिक नैसर्गिक वन्य जीवन निधी. तर आपण हे बघणार आहोत आता. WWF जागतिक वन्यजीवन निधी WWF एप्रिल 1961 संकल्पित करून आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संवर्धन संघटनेच्या स्वित्झर्लंड येथील मुख्यालयात स्थापना करण्यात आली. पांडा हा प्राणी जागतिक वन्यजीवन निधीत WWF बोधचिन्ह असे. जागतिक वन्यजीवन निधीचे वन्यजीवन व्यापार पथक, ट्रेड रेकॉर्ड ॲनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स यांनी 1986 साली मध्ये वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध व्यापक प्रसिद्धी मोहीम हाती घेतली. स्वित्झर्लंडमध्ये ही जी संस्था झाली, जागतिक वन्यजीव निधी 1961 साली, आणि जागतिक प्राणी म्हणून पांडा हा वन्यजीवनाचा एक प्रतीक बोधचिन्ह म्हणून त्यांना स्थापन केलं. आणि वन्यजीवांचा बेकायदेशीर व्यापार यांच्या विरोधात हे सगळं त्यांनी ती संस्था स्थापन केली. पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून मनुष्य निसर्गाच्या सामंजस्य वागेल असे भविष्य निर्माण करणे, जागतिक जैवविविधता संवर्धन करणे, पुनर्विकरण, नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे, प्रदूषणाचा व उधळपट्टीच्या स्वरूपात नैसर्गिक उपभोग घट होण्यास प्रोत्साहन देणे ही जागतिक वन्यजीवन निधीची WWF ची प्रमुख उद्दिष्ट आहेत. तर भविष्यातील जैवविविधतेचे संवर्धन, स्रोतांचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे, प्रदूषणाची उधळपट्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी जागतिक नैसर्गिक वन्यजीवन निधी ही आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केली. तुमच्या परिसरात कोणी वन्यजीवन पक्षी पाळत असेल तर त्यांची माहिती मिळवा, त्यांची नोंद करा. घरामध्ये वन्य प्राणी पक्षी पाळणे बेकायदेशीर आहे याबाबत लोकांना माहिती देऊन शिक्षित करा. तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संघटना स्थापन सन 1972 नैरोबी, केनिया येथे स्थापन करण्यात आली. जागतिक पर्यावरण विषयपत्रिका निर्धारित करणारे ते एक आघाडी जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संघटना 1972 नैरोबी आणि केनिया इथं स्थापन झाली आणि जागतिक पर्यावरण प्राधिकरण नावावरती त्यांनी भर दिला. संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीची शाश्वत विकासाच्या पर्यावरणीय परिणामांची सुसंगत पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी संघटना प्रोत्साहित केली. भविष्यातील पिढ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता पर्यावरणाच्या संवर्धन करण्याच्या, स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याच्या लोक व राष्ट्रांच्या प्रेरणा देण्यासाठी तसेच त्याबाबत काही माहिती, नेतृत्व पुरवणं व भागीदारी प्रोत्साहन देणे हे संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण कार्यक्रमाचे ब्रीद वाक्य आहे. तर भविष्यातील पिढ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेशी तोडजोड न करता पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा प्रेरणा यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना प्रोत्साहन देणं हे त्यांनी ठरवलं. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB या कायदेशीर संस्थेची स्थापना 1974 जल अधिनियमन 1974 प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण या कायद्याअंतर्गत झाली. अधिनियमन 1974 पुढे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हवा निर्मिती 1981 प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण यांचे अधिकार आणि कार्य सोपवण्यात आले. कायदेशीर संस्थांची स्थापना आणि विशिष्ट कायदा या केंद्रीय कायदे नियंत्रण मंडळ CPCB यांच्या माध्यमातून करण्यात आलं. जलवायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणाबाबत व हवेची गुणवत्ता सुधारण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे आणि राष्ट्रीय पातळीवरील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्य आहेत. तर या संस्थेचे कार्य जे आहेत ते जास्तीत जास्त जल आणि वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कसं होईल आणि हवेची गुणवत्ता कशी वाढेल याच्यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB
1970मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्य प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण करण्याच्या माहिती गोळा करणे, आराखडा तयार करणे, सर्वसमावेश माहिती कार्य प्रसारित करणे, यांची अंमलबजावणी सुद्धा करणे हे काम या मंडळामार्फत करता येते. सांडपाणी, मूलमूत्र उपयोजन आणि व्यवस्थाप असलेली सुविधा तसेच हवेचे प्रदूषण नियंत्रण व्यवस्थापन बारकाईने पाहणी करणे, प्रदूषण नियंत्रण टाकाऊपासून टिकाऊ आणि पुनर्वापर पूरक उपक्रम यांना सहाय्य करणे आणि प्रोत्साहन देणे. तर याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पर्यावरण मंडळामध्ये तर प्रदूषण नियंत्रण, टाकाऊपासून टिकाऊ, पुनर्रचना, पुनर्वापर या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यदायी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS ही सोसायटी राष्ट्रव्यापी वन्यजीवन संशोधन संकट असून तिची सुरुवात 1883ला करण्यात आली आहे. संवर्धन आणि जैवविविधता संशोधनात काम करत असलेल्या भारतातील एक आघाडीची अशासकीय संघटना आहे. अनुदानाद्वारे संघटना अनेक संशोधन उपक्रमांना हातभार लावते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी शोध पत्रिका ही नियतकालिका प्रसारित आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही जास्तीत जास्त प्रमाणात वन्यजीवन संशोधनाचं काम करत असते आणि संवर्धन आणि जैवविविधता याच्या संशोधनाचं सुद्धा काम करत असतं. आणि त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही शोधपत्रिका नियतकालिका प्रसारित केलेली आहे. कृतीवर आधारित संशोधन, शिक्षण, सामाजिक जागरूकता याद्वारे निसर्गावरती विशेष जैवविविधतेचे संवर्धन करणे हे संस्थेचे ध्येय आहे. धोक्यात असलेल्या प्रजाती आणि आदिवासांचे संवर्धन सर्वोत्तम करण्याचा संस्थेचा दृष्टिकोन आहे. तर बऱ्याच गोष्टी ज्या प्राणी आहेत, जे दुर्मिळ प्राणी आहेत, त्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या धोक्यात आलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा संवर्धन करणं गरजेचं आहे. नैसर्गिक इतिहासाचे नमुने गोळा करणे, विविध प्रजाती आदिवासांचे संशोधन करणे, भूप्रदेश, समुद्र किनाऱ्यावरचे संवर्धन करणे, पर्यावरण माहिती प्रणाली, जनमानसात शिबिरे, प्रदर्शन, व्याख्याने, अन्य कार्यक्रमात आयोजित करणे, संवाद व पुरस्कार, विद्यापीठीय अभ्यास, ग्रंथालय, वन्यजीवन संवर्धन, प्रकाशने व स्मरणिका, शिक्षण केंद्र या बाबतीत संस्थेचा मुख्य उपक्रमांमध्ये समावेश आहे. तर कोणते कोणते उपक्रम हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी करते, तर त्याच्यात संशोधन करणे, विविध ऐतिहासिक माहिती गोळा करणे, समुद्र किनाऱ्याचे संवर्धन, पर्यावरण माहिती प्रणाली, शिबिरे, प्रदर्शने, व्याख्याने आयोजित करणे, संवाद व पुरस्कार या सगळ्या बाबतीत उपक्रमच्या मार्फतात पर्यावरणाचं संरक्षण करता येत असते. उपक्रम वने, पक्षी, वन्यजीवन ही दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी यांच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांची माहिती मिळवा. भारतीय वन्यजीवन संस्था WII. भारतातील वन्यजीवन संस्था 1882 मध्ये स्थापित वन्यजीवन संस्था WII आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे. ही संस्था प्रशिक्षित कार्यक्रम, शैक्षणिक अभ्यासक्रम, वन्यजीवन संशोधन आणि व्यवस्थापनातील सल्ला देते. जैवविविधतेचे संबंधित विषयांवर हा संस्थेचा भारतभर संशोधन सुरू आहे. याचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. तर वन्यजीवन संस्था याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे वन्यजीवनाचं संशोधन आणि व्यवस्थापनातील सल्ला आणि प्रशिक्षण देण्याचं काम, शैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यावरती आधारित आहेत आणि त्याचं जे मुख्यालय ते डेहराडूनमध्ये आहे. भारतीय वन्यजीवन संस्थेचे उद्दिष्ट: वन्यजीवन संस्था वैज्ञानिक ज्ञान तयार करते. वन्यजीवन संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी विविध स्तरावरून कर्मचारी प्रशिक्षित करणे व संशोधन करणे. वन्यजीव संशोधन, व्यवस्थापन, प्रशिक्षण या विषयावर आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग करून आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित आहेत. तर त्यांची उद्दिष्ट काय आहेत भारतीय वन्यजीवन संस्थेची? तर वन्यजीवनाचे संरक्षण, व्यवस्थापन, प्रशिक्षण देणे, संशोधन करणे. वन्यजीवन संशोधन, व्यवस्थापन, प्रशिक्षण या विषयांशी आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित करणे. भारतीय पर्यावरण विषयक माहिती प्रणाली ENVIS देशभरातील
पर्यावरणविषयक निर्णय घेणे, नियोजन करणे, वैज्ञानिक, अभियंते, संशोधक याबाबत माहिती देण्यासाठी सन 1982 भारत सरकारने पर्यावरण माहिती प्रणाली स्थापन केली. भारत पर्यावरण विषयक माहिती प्रणाली ही 1882 स्थापन केली. तर त्याच्यामध्ये पर्यावरणविषयक निर्णय घेणारे, नियोजन करणारे, वैज्ञानिक, अभियंते, संशोधक यांना पर्यावरणाबाबत माहिती देण्यासाठी ही पर्यावरण माहिती प्रणाली स्थापन केली. उपक्रम: पर्यावरण क्षेत्रात काम असणाऱ्या एखाद्या संस्था, अशासकीय संस्थेला भेट देऊन ते आपल्याला जवळपासच्या भागात काय काम करता येईल हे पहा. पर्यावरण संरक्षणात व्यक्तींचे योगदान. कोणते व्यक्ती, कोणी या पर्यावरणाच्या संरक्षणात त्यांनी योगदान दिले त्यांचं नाव बघूयात, त्यांचे काम पण बघूयात. डॉक्टर सलीम अली हे भारताचे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी पक्षी शास्त्राचे पद्धतशीर मांडणी केली. तोपर्यंत भारतात कोणालाही पक्षी विविधतेबद्दल माहिती नव्हती. भारताचे पक्षी प्रेम. सलीम अली हे पक्षी तज्ज्ञ व निसर्गप्रेमी असल्यामुळे भारताचे पक्षी प्रेमी म्हणून ओळखले जातात. आता केवळ देव राष्ट्रीय उद्यान, भरतपूर अभयारण्य हे डॉक्टर सलीम अलींच्या सततच्या प्रयत्नांमुळे झालेले आहे. जेव्हा केरळमध्ये स्थानिक सरकार सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेत जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा बेत आखत होते तेव्हा त्यांनी सायलेंट व्हॅली वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तर डॉक्टर सलीम अली हे पक्षीशास्त्रज्ञाबद्दल पद्धतशीर माहिती त्यांनी. तर त्या व्यक्तीस सलीम अली पक्षीतज्ज्ञ व निसर्गप्रेमी असल्यामुळे भारताचे पक्षीप्रेमी म्हणून त्यांना ते ओळखले जाते. आणि आताचे केवळदेव राष्ट्रीय उद्यान, भरतपूर अभयारण्य हे डॉक्टर सलीम अलींच्या सततच्या प्रयत्नांमुळे ते उद्यान निर्माण झालं. सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेत जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा बेत होते तर त्यांनी सुद्धा ते वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विणकर पक्ष्यावर केलेले संशोधन आणि त्यांच्या अधिवासाचे निरीक्षण सर्वोत्कृष्ट ठरले. जगातल्या पक्षीशास्त्रज्ञ यांची व्याख्याने केली आहे. ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट युनियनने 1967 साली सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले गेले. हे पहिले भारतीय होते. त्याच वर्षी त्यांना जे. पाल वन्यजीवन संवर्धन पुरस्कार सुद्धा मिळाला. तर यांचं पक्षीप्रेम बघून जगातील अनेक लोकांनी, अनेक पक्षीशास्त्रज्ञांनी त्यांची व्याख्याने, त्यांची वाहवा केली. आणि तसंच ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट युनियनने सुद्धा त्याचं सुवर्ण पदक देऊन सन्मान केलं. आणि त्याचबरोबर जे. पाल वन्यजीवन पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. V.C. मेहता 1984 पासून भारतातील पर्यावरणावर काम करणारे पर्यावरण तज्ज्ञ व सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी काही जनहित याचिका कोर्टात दाखल केल्या होत्या आणि त्यांनी लढवण्यात अनेक लवाद्यांपैकी सुप्रीम कोर्टाने जिंकलेल्या सुप्रसिद्ध लवादात ताजमहलचे संरक्षण, गंगा शुद्धीकरण, किनारी प्रदेश, कोळंबी मासेमारीवर बंदी आणि शालेय व महाविद्यालय स्तरावर पर्यावरण शिक्षण सक्तीचे करण्यासाठी यासारख्या अनेक पर्यावरण संरक्षण विषयक मुद्द्यांचा समावेश होते. S.C. मेहता यांनी 1984 पासून भारतात पर्यावरणावरती त्यांनी काम केलं. पर्यावरण तज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ते आहेत. त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती पर्यावरण संवर्धनासाठी. त्यापैकी त्या सगळ्या गोष्टी त्यांनी जिंकल्यात आणि त्याच्यात ताजमहलचे संरक्षण, गंगा शुद्धीकरण, किनारी प्रदेशात कोळंबी मासेमारीवर बंदी, शालेय महाविद्यालय स्तरावरती पर्यावरण विषय सक्तीचं, हे सगळे मुद्दे समाविष्ट आहेत. त्यांच्या कामातून आणि मेहतांनी काही राष्ट्रीय मुद्दे मांडले जसे की जल प्रदूषण, हवा प्रदूषण, वाहनांचे प्रदूषण, किनाऱ्याचे संवर्धन, मोठे कारखाने शहरी भागातून हलवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकट्याने 40पेक्षा जास्त लवादे प्रदूषण करण्याविरुद्ध लढवले. तर जास्तीत जास्त प्रमाणात त्याच्या कामामध्ये प्रदूषणाच्या संदर्भात आणि ज्या गोष्टी प्रदूषण जास्त करतात त्यांनासुद्धा, म्हणजेच मोठे कारखाने यांनासुद्धा हलवण्याचं काम केलं आणि जवळपास 40पेक्षा जास्त लवादे प्रदूषण करण्याविरुद्ध त्यांनी लढवले होते.
आपण काय शिकलो? प्रदूषण थांबवण्यासाठी व नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन करण्यासाठी भारताला पुरेसे पर्यावरण कायदे आहेत. आपणही आपल्या इच्छा असेल तेव्हा पर्यावरणाची हानी करणारे आणि अशाश्वत विकास करण्याविरुद्ध कायदे करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेहतांच्या कामाचा एकटा माणूस पर्यावरण संरक्षण काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण, याचे योगदान आपल्या प्रेरणादायी आहे. तर आपण सुद्धा पर्यावरणाच्या प्रदूषण थांबवण्यासाठी जर आपल्याला काही ठोस पावलं उचलायची असेल तर आपण ते सुद्धा कायद्यात राहून आपण ते सगळं करू शकतो. आणि मेहतासारखे व्यक्ती जर एकटा मनुष्य करू शकतो तर आपण सुद्धा त्या गोष्टी करता येऊ शकतात. हवा प्रदूषण व ताजमहल केस स्टडीवर थोडक्यात लिहा. गंगा कृती योजना थोडक्यात लिहा. सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन सुरुवात केले आणि आंतरराष्ट्रीय ख्याती आहे. हा एक लोकसहभागातून जंगलाच्या संवर्धनासाठी केलेले प्रयत्न मानला जातो. त्यांनी तिहेरी धरण थांबवण्यासाठी काम केले. हे भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन सुरू केले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती आहे. जंगलांचं संवर्धन लोकसहभागातून त्यांनी तो प्रयत्न केला होता. तिहेरी धरण थांबवण्याचे काम सुद्धा केले आणि भूकंप प्रवणग्रस्त क्षेत्रात सुद्धा त्यांनी प्रयत्न कायम स्मरणात राहतील. डॉक्टर S.M. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ते भारताचे आघाडीचे शेतीतज्ञ आहेत, ज्यांनी शेती तसेच नैसर्गिक जीवविविधतेची जपणूक करण्यासाठी मौलिक योगदान दिले आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांनी चेन्नई येथे डॉक्टर S.M. स्वामीनाथन संशोधन केंद्राची स्थापना केली असून त्या केंद्राद्वारे प्रामुख्याने जैवविविधतेचे रक्षण करण्यासंबंधित संशोधन करण्यात आले. तर डॉक्टर स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात आणि भारताचे आघाडी शेतीतज्ञ ते आहेत. जैवविविधतेचे जपणूक तसंच डॉक्टर स्वामीनाथननी संशोधन केंद्राचे सुद्धा स्थापन चेन्नई येथे केले आणि या केंद्राद्वारे जैवविविधतेचे रक्षण करण्यात येते. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची यादी करा आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती संकलन करा. बिश्नोई थोडक्यात आपण आज बिश्नोई लोकांची गोष्ट माहिती आहे का? राजस्थानमधील बिश्नोई समाजाचे लोक त्यांच्या भोवतातील असलेले झाडे, पशु, पक्षीची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सन 1730 जोधपूर राजाचे अभयन सिंग यांना राजमहाल बांधायचा होता. त्यासाठी भटक्या विटांसाठी मोठ्या प्रमाणात लाकडांची आवश्यकता आहे. त्यांनी त्यांचे मंत्री गिरीधर दास यांना लाकूड तोडण्याच्या सोबत झाडे कापण्यासाठी बिश्नोई लोकांच्या वस्ती आणि खेजारलेली गावे पाठवली. या गावात स्थानिक रहिवासी अमिरितादेवी यांना झाडे वाचवायची होती. ते धावत जाऊन झाडांचे रक्षण करण्यासाठी झाडांना मिठी मारली आणि त्यांच्या मुलींनी सुद्धा त्यांचे अनुकरण केले. गिरीधर दास आणि लाकूड तोडण्याने लाकडे न तोडण्यासाठी त्यांनी विनंती केली. गिरीधर दास यांनी त्यांच्या माणसांना झाडे आणि महिलांना कत्तल करण्याची आज्ञा दिली. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली व झाडांची सुटका करण्यासाठी अनेक लोक धावले, पण त्यांनी झाडांची तोड सुरूच राहिली. रात्र होईपर्यंत 363 लोकांनी वनांचे संरक्षण करण्यासाठी आपला जीव गमावला होता. राजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याचा पश्चाताप झाला. त्यांनी बिश्नोई वनात झाडे कापण्यावर कायम बंदी घातली. बिश्नोई समाज हे पर्यावरणप्रेमी निसर्गाच्या कसोशीत पालन केले आहे. खेजारली मध्ये या समाजाचे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेक गोष्टी आहेत. वन्य व वन्यजीवांच्या संरक्षणाचे ध्येय शौर्य दाखवणाऱ्या गावाला समूहाला भारत सरकारतर्फे अमिर्तादेवी वन्यजीवन संरक्षण पुरस्कार बहाल करण्यात येतो. तर कशा पद्धतीने त्या समाजाने बिश्नोई समाजाने झाडांची जपवणूक 1730 केली आणि तेव्हापासून पर्यावरण वाचवण्याचं काम सुद्धा लोक करताना दिसत होते हे आपल्याला लक्षात येईल.
शाश्वत विकास सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता असलेला तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला भारत हा विकसनशील देश आहे. भौगोलिक रचनेतून भारताला लांब किनारपट्टा लाभलेला आहे. भारताच्या उपखंडामध्ये सुद्धा विविधता दिसून येते. येथे 10 वेगवेगळे जैव भौगोलिक प्रदेश आढळतात. भारताच्या वाढत्या लोकसंख्येमुळे सामाजिक आर्थिक विषमता दिसून येते. भरमसाठ व आटोक्यात न येणारे वाढती लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम हा अमर्याद काळ होतो. त्याचे परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सामाजिक घटकांवर दिसून येते. तसेच पुढील पिढ्यांवर सुद्धा दिसून येत असतात. तर आपल्याला भूगोलामध्ये या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. भारताला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा मिळालेला आहे. तसंच विविध भारताच्या उपखंडामध्ये विविधता दिसून येते. 10 वेगवेगळ्या जैवविविधता आपल्या भारतामध्ये आढळतात. लोकसंख्यासुद्धा चा दरसुद्धा मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याची विषमतासुद्धा आपल्याला दिसून येते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाज घटकांवरती त्याचा पिढ्यानपिढ्या परिणामसुद्धा दिसतो. अशाश्वत वाढ व उपाय म्हणून भारताचे स्टॉकहोम येथे 1972 झालेल्या परिषदेमध्ये शाश्वत विकास ही संकल्पना स्वीकारली. 1992 साली झालेल्या युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंटल अँड डेव्हलपमेंट ही पर्टिक्युलरली संस्था 1992 साली सुद्धा त्यांनी स्थापन केली. भारताने 174 देशांसोबत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा रिओ करार सुद्धा केला. तर भारताचा शाश्वत विकास ही संकल्पना 1972 त्या परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली आणि त्याचा 187 देशांसोबत रिओ करार केला. 1992 साली UNCED च्या झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत शाश्वत विकासामध्ये शिक्षणाची असलेली भूमिका महत्त्वाचा ठराव होता. अजेंडा 21 शिक्षण हे शाश्वत विकासाच्या गरजेचे आवश्यक असणारे एक साधन आहे. शिक्षणामुळे जनतेमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होते आणि पर्यावरणाचे संरक्षण होणे असे 2 फायदे आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाच्या संरक्षणामुळे व शिक्षणामुळे लोक सक्षम होऊन सामाजिक आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल. तर वसुंधरा शिखर परिषदेत 1992 साली UNCEDने शाश्वत विकासाच्या शिक्षणाची भूमिका हा ठराव दिला आणि अजेंडा 21 मध्ये शाश्वत विकास करणारे आवश्यक असणारे साधनसुद्धा आणि पर्यावरण संवर्धन जागरूकता निर्माण करण्यासाठी सुद्धा त्यांनी मोठे सामाजिक ठोस पावले उचललेत. शिक्षणामुळे सामाजिक आर्थिक विषमता कमी होण्यास सुद्धा मदत होते, याचा सुद्धा विचार त्यांनी केला. पर्यावरणविषयक समस्या आणि पर्यावरण संवर्धन बाबत जागृतीविषयी सर्व स्तरावर शिक्षण देण्यासाठी आपण सरकारचे मानव संसाधन विज्ञान मंत्रालयाची शिफारस केली. युनेस्को डिसेंबर 2002 मध्ये झालेल्या 57व्या सभेनुसार संयुक्त राष्ट्रांनी UNESCO 2002 शाश्वत विकासाच्या शिक्षणाचे दशक 2005-2015 DESED अशी घोषणा केली आणि यामध्ये शिक्षण हा शाश्वत विकास घडण्याचा महत्त्वाचा घटक आहे यावर सुद्धा भर दिला. युनेस्को 2004च्या मतानुसार शाश्वत विकासाचे शिक्षण हे जरी औपचारिक असले तरी रोजच्या व्यावहारिक आणि सामाजिक जीवनाचा संबंध येतो. शाश्वत विकासाच्या शिक्षणामुळे समस्या सोडवणे, क्षमतेने सहकार्य व माहिती आदानप्रदान वाढ होते. तर शाश्वत विकासामुळे युनेस्कोने 2000च्या मतानुसार व्यावहारिक आणि सामाजिक संबंध हा पर्यावरणाशी जोडला जातो आणि शाश्वत विकास शिक्षणामुळे समस्या सोडवण्याची क्षमता, सहकार्यसुद्धा वाढ होत असते. तसंच युनेस्कोच्या डिसेंबर 2002 मध्ये झालेल्या 57व्या सभेनुसार शाश्वत विकासाच्या शिक्षणाचे दशक 2005 ते 2015 ही DESED यांनी घोषणा केली. तर शाश्वत विकासाच्या संकल्पना या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज आपण बिश्नोई समाज, शाश्वत विकास, तसंच ज्या संस्था आहेत पर्यावरणाच्या संदर्भात ज्या संस्था कार्यरत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांचा आपण आज अभ्यास केला. तर उर्वरित पार्ट हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दिला जाणारा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित अभ्यासा आणि त्याचा तुम्हाला तुमचं जर्नल आणि प्रोजेक्ट लिहिताना तो उपयोगी पडणार आहे. थँक्यू.